नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा. चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. आग्रे सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय कैलास पिंगळे सर यांचे मनोगत. आग्रे समाजाची ओळख आपल्याएकी संस्कार आणि शिक्षणातून निर्माण होते. माझी सर्व समाज बांधवांना मनापासून विनंती आहे की मतभेद विसरून एकत्र या. आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची ताकद द्या. आपल्या माता भगिनींचा सन्मान राखा. आज आपण मुलांना चांगले संस्कार दिले तर उद्याचा समाज नक्कीच उज्ज्वल घडेल. एकसंघ आणि सशक्त आग्रे समाज घडवणे हेच माझे स्वप्न आणि ध्येय आहे. आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश पाटील, अलिबाग. ज्ञानदानाचं कार्य मुंबईमध्ये केलेलं आहे. हे ब्रिटिशांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे, अन्य कोणी नाही. पण आपण विसरतो आपल्या माणसाला. सिद्धिविनायक मंदिर कोणी बांधलं सांगा? देऊबाई आमची आगरी महिला, माहिती आहे ना. पण राज्यकर्ते विसरतात. आम्ही नाही विसरणार आमच्या माणसाला. या आमच्या तेजोमय वलय असलेल्या कर्तबगार महिला, आमच्या अलिबागच्या मीनाक्षीताई पाटील राज्यमंत्री म्हणून त्यांनी शासनामध्ये प्रशासनामध्ये ठसा उमटवलेला आहे. आणि कालच आमच्या अलिबागच्या नगराध्यक्ष बनल्या मानसीताई म्हात्रे. या सगळ्या महिलांना टाळ्या वाजवा महिलांसाठी. अहो इतकंच काय, आज ज्या विद्यार्थ्यांचा आम्ही गुणगौरव करणार आहोत त्या एसएससी परीक्षेमध्ये पहिली गुण आलेली मुलगीच आमची अशिवऱ्याची सुकन्या हर्षिता गजेंद्र पाटील. त्यासाठी टाळ्या वाजवा. 98% गुण मिळवले तिने. किती कर्तृत्व आहे. का महिला मागे राहतात? कोण बोलतोय? आज आमची महिला, आमची आगरी महिला पुढे जाते. वाघिणी आहेत त्या. मी तर त्यांना वाघिणी म्हणतो. मुलांना हरवलं आमच्या पोरी. आम्ही आगरी समाज, आम्ही कुणबी, मराठा, माळी, ब्राह्मण यांच्याबद्दल आम्ही भेदभाव ठेवत नाही. आम्ही त्यांनाही मानतो. पण आमच्या समाजाची कुठेतरी एकी व्हावी. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचा कुठेतरी गौरव करावा. आमच्या आगरी महिलांना, आमच्या आगरी बांधवांना कुठेतरी प्रेरणा मिळावी या हेतूने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे. मित्रांनो, मी ज्या वेळेला अलिबाग तालुक्यामध्ये फिरलो, मी प्रत्येक शाळेमध्ये गेलो. फक्त या परिसरात सुनील म्हात्रे आणि आमचे रुपेश्वर जबाबदारी सोपवली, कारण त्या दोघांवर माझा विश्वास होता. हे कामगिरी चोख बजावतो. बाकी वेगवेगळ्या ठिकाणी मी मांडवेला फिरलो, सतीश म्हात्रेंना बरोबर घेतलं. मी प्रमोद पाटलांना घेऊन थळ वायशेत मध्ये फिरलो. मी बबन पाटलांना घेऊन खंडाळापासून बोरगर पर्यंत फिरलो. सुभाष म्हात्रे, प्रकाश मिसाळ यांना घेऊन कुर्डूस पट्ट्यामध्ये फिरलो. आमचे इथे रवींद्र म्हात्रे पण आलेले आहेत, ते पण सहकार्य करण्यासाठी तत्पर आहेत. अशा अनेकांचं सहकार्य घेऊन आम्ही विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पत्र दिलं. आणि हे करत असताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आणि विद्यार्थ्यांच्या पालकांच्या डोळ्यात आम्हाला आनंदाश्रू दिसले. समाजाचा एक माणूस, समाजाची 2-3 माणसं आमच्या घरी येऊन आमच्या पोरांचं, आमच्या पोरींचं अभिनंदन करतात. त्यांना ही गोष्ट गर्वाची वाटते. मी माझ्या नजरेने टिपलं, म्हटलं इथेच आम्ही धन्य झालो. असे कार्यक्रम करायला पाहिजे. आमच्या आगरी बालकांना, आगरी बालिकांना आम्ही प्रेरणा दिली पाहिजे. तेव्हा एसएससी परीक्षेत जे सगळे उत्तीर्ण झालेले आहेत, आमच्या साबरी कुर्डूची पण एक सानवी 4थी आलेली आहे. विवेक पाटलांची मुलगी त्यांच्या गावची आहे. ओविरा, ही बघा विवेक पाटलांची मुलगी, खूप हुशार मुलगी आहे. ठीक आहे, अभिनंदन, सगळ्यांचेच अभिनंदन. पण जरा गावातला कोण पोरगा किंवा पोरगी आली तर जरा मूडभर वाटतं ना. आम्ही आणि आमची पण पोरगी 4 नंबर मध्ये आली, अभिमान वाटलाच मला.
थोडस बरं वाटलं. आशिवरेकरांना बरं वाटलं. आमच्या गावातली मुलगी अलिबाग तालुक्यात पहिली आहे. आशिवरेकरांसाठी टाळ्या होऊ द्या. गावाला क्रेडिट जातं. मी जास्त बोलत नाही, थोडक्यात आठवतो. सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि रजा घेतो. जय आगरी.